पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा दिल्लीच्या दरबारी पोहोचल्यात। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता दिल्लीमध्ये दाखल झालेत, तर मुख्यमंत्री दुपारनंतर दिल्लीला जाण्याची शक्यता आहे। तर महायुतीच्या जागा वाटपाच्या संदर्भात देखील चर्चा होणार आहे। सोमवारी मंगळवारी उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती देखील लोकशाहीला सूत्रांनी दिलेली आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा आता दिल्लीच्या दरबारी पोहोचलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीत दाखल झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारनंतर दिल्लीला जाण्याची शक्यता आहे। तर महायुतीच्या जागा वाटपाच्या संदर्भात दिल्लीमध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर सोमवारी किंवा मंगळवारी उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिली आहे। 5 मिनिटात संपेल एवढं सोपं आहे। आम्ही चर्चा करतो आहे, चाचपणी करतो आहे आणि आमचे सर्व राज्याचे नेते आणि केंद्रीय नेतृत्व यामध्ये पुढाकार घेऊन लवकरच या ठिकाणी जागा वाटप जवळपास झालेच आहे। पण जे काही उमेदवार आहे त्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध होईल असं मला वाटतं। साधारण 6-7 जागेमध्ये आम्ही चर्चा करतो आहे। मला वाटतं फार तिढा नाही आहे, चर्चा करूनच सुटणार आहे। त्यामुळं लवकरच त्याची बैठक होईल आणि तिढा संपेल। महायुतीच्या जागा वाटपांची चर्चा अंतिम टप्प्यामध्ये त्या ठिकाणी आहे। परवाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या जवळ बसलो होतो। दोन्ही उपमुख्यमंत्री होते, चंद्रशेखरजी बावनकुळे त्या ठिकाणी होते। आजच संध्याकाळी या जागांच्या वाटपांच्या वरती शिक्कामोर्तब त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यामुळेच ज्या अर्थी एका ज्येष्ठ सहकाऱ्यांचा दीर्घकाळ लोकसभेमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने काम करणाऱ्या शिवाजीरावांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश आहे, याचा अर्थ आपण त्याच्यातनं अन्वयार्थ काढू शकता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।